नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो वर्ग 8 स्कॉलरशिप एक्झाम यामध्ये आपण इंटेलिजन्स टेस्टचा आजचा आपण टॉपिक बघत आहोत. चॅप्टर नंबर 2 क्लासिफिकेशन यावरचा जो फोर्थ पार्ट आहे लेटर्स वरचा ते आपण आज बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला ए टू वाय ची जी लेटरची जी सिरीज आहे आधी त्याचा अभ्यास आपल्याला असणे गरजेचं आहे. तर यामध्ये कसं असते की ए पासून वाय पर्यंत टोटल 25 लेटर्सचे 5 ग्रुप बनवलेले आहेत. जसं हा झाला पहिला ग्रुप 1, याला आपण म्हणू G1. ठीक आहे. हा G2, प्रत्येक ग्रुप मध्ये 5 लेटर आहेत. हा G3, हा झाला G4, हा झाला G5. मग यामध्ये लेफ्ट पासून राईट पर्यंत नंबर्स लेटर्सला कसे दिले असतात, तर ए आहे 1 नंबर, बी आहे 2 नंबर आणि अशा पद्धतीने हे वाढत वाय होईल 25 नंबरवर. हा झाला लेफ्ट टू राईट. आणि राईट टू लेफ्ट जर नंबर द्यायचे आहेत तर राईट टू लेफ्ट नंबर देण्यासाठी वाय होईल 1 नंबर, एक्स 2 नंबर, डब्ल्यू 3 नंबर, असं वाढत वाढत इथे हा ए होईल इथे 25 नंबरवर. तर ग्रुप आणि लेटर्सचे नंबर यावरून आपण या प्रश्नांची उत्तरं इझिली काढू शकतो. तर आपण बघत आहात गदरेज मॅथ्स फाउंडेशन, आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सपोर्ट करण्याकरिता आपण जॉईन करू शकता किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅनलला सपोर्ट करू शकता. आता यामध्ये तुम्हाला काय काय माहीत असायला पाहिजे, तर तुम्हाला माहीत पाहिजे आपण त्याला वॉवेल्स म्हणतो. वॉवेल्स कोणकोणते आपल्याकडे वॉवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू. ठीक आहे, 5 वॉवेल्स आहे. एला जर आपण 1 म्हटलं तर हा होईल 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर आपल्याला स्क्वेअर्स माहीत पाहिजे, प्राईम नंबर्स माहीत पाहिजे. हे बेसिक जे नॉलेज आहे जे आपण मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेलं आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघूया आपण यामध्ये क्वेश्चन नंबर 1. इथे आपल्याला म्हटलेलं आहे की फाइंड ऑड मॅन आउट. तर यावर एक प्रश्न तरी किमान एक्झाम मध्ये असतो. इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. यामधील एक पर्याय असा आहे की जो बाकी 3 पेक्षा वेगळा आहे, तो वेगळा आपल्याला शोधायचा आहे. तर रिलेशन काय आहे यामध्ये ते समजण्यासाठी सर्वात आधी काय करायचं की इथे जे लेटर्स दिलेले आहेत त्यांना नंबर देऊन द्यायचं की नंबर सिरीजच्या नुसार, लेटर सिरीजच्या नुसार हे कोणत्या नंबरवर आहे ते आधी लिहून घ्यायचं. आता जसं PC मध्ये बघा, पी कितव्या नंबरवर आहे, पी आहे इथे, हा इथे आहे, म्हणजे 5, 10, 15 आणि हा झाला P16. पी झाला 16 नंबरवर. सी कितव्या नंबरवर आहे, सी 3 नंबरवर आहे इथे. आधी आपण लेफ्ट टू राईटच्या नुसारच नंबरिंग करत आहोत. जे ए मध्ये जे कोणत्या नंबरवर आहे 5 आणि हा 5 10. जे झाला 10 नंबरवर, ए आहे 1 नंबरवर. एच मध्ये एच कितव्या नंबरवर आहे 8 नंबरवर आणि एफ कोणत्या नंबरवर आहे 6 नंबरवर. यूपी मध्ये यू कोणत्या नंबरवर आहे इथे, यू इथे 20 झाले, 5, 10, 15, 20, हा झाला 21. यू आहे 21 वर. आणि पी कोणत्या नंबरवर आहे इथे आहे 5, 10, 15 आणि हा झाला मग 16 नंबरवर. ठीक आहे. आता आपण इथे नंबरिंग केलेलं आहे. यामध्ये नंबरिंग केल्यानंतर काहीतरी विशेष असं रिलेशन दिलेलं असते, ते आपल्याला शोधायचं असते. आणि मग त्यावरून आपण सांगू शकतो की 3 ऑप्शन मध्ये एकसारखे रिलेशन असेल पण चौथ्या ऑप्शन मध्ये तसं राहत नाही. मग आता नेमकं इथे रिलेशन काय आहे, इथे जर आपण विचार केला तर 16 आणि 3 यांची ऍडिशन जसा विचार केला किंवा सबट्रॅक्शनचा विचार करू शकतो किंवा मल्टिप्लिकेशनचाही विचार करता येऊ शकतो. कधी कधी कोणत्या ग्रुपमध्ये आहे त्यानुसार सुद्धा त्याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा चुकलं तरी चालेल. ठीक आहे, कारण जेवढ्या वेळेस तुम्ही चुकाल तेवढ्या वेळेस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं विचार कराल, तर ते आवश्यक आहे. असं नाही की व्हिडिओ आहे इथे तो त्यामधूनच आपण डायरेक्ट बघून घ्यायचं किंवा अँसर कॉपी मधून डायरेक्ट बघून घ्यायचं, असं करू नका. तुम्ही हे क्वेश्चन पहिलं स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता इथे जर दिसत आहे की 16 प्लस 3 19 होते, इथे 11 होते, इथे 14 होते आणि इथे किती होतात 6 प्लस 1 7, 37 होते. जर याचे दोघांची ऍडिशन केली तर इथे 19 आली, इथे 11 आली, इथे 14 आली आणि इथे 37 आली. मग 19, 11 आणि 37 या नंबर्स कोणत्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. पण इथे एचएफ मध्ये किती आलेला आहे 14 आलेला आहे. मग ही झाली कॉम्पोजिट नंबर. आपला ऑप्शन 3 करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पण
कधी कधी आपण जे आन्सर काढतो ते अपेक्षित नसते, म्हणजे ज्यांनी पेपर सेट केला त्यांना वेगळे आन्सर अपेक्षित असते, असंही होऊ शकते. मग दुसरं, आता हे जर आपला आन्सर नाही आहे तर मग आन्सर कसं काढायचं आता दुसऱ्या पद्धतीनं. याच्यामध्ये बघा, जर आपण यांची आता सबट्रॅक्शन केली है ना, 16 मायनस 3 जर केले, 16 मायनस 3 केले तर इथे आला आन्सर 13. इथे जे ए म्हणजे 10 मायनस 1 केलं तर इथे 9 आलं. 8 मायनस 6 केलं तर इथे 2 आलं. आणि 21 मायनस 16 केलं तर इथे आन्सर 5 आलं. आता जे आन्सर आलेले आहे 13, 2 आणि 5 या कोणत्या नंबर आहे? प्राईम नंबर आहे. पण हे जे आन्सर आला इथे 9 हे प्राईम नंबर आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. आधी आपण हे काढलं होतं पण अपेक्षित आन्सर हे नाही आहे, हे आहे. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 2. आता यूटी इथे पुन्हा आपण पहिलं काम करायचं की नंबरिंग देऊन द्यायचे. यू कोणत्या नंबरवर आहे इथे? 20 नंबरवर. हा झाला 20. टी कोणत्या नंबरवर आहे? हा झाला 5, 10, 15, 20. ठीक आहे. यू किती? 21 वर आहे, सॉरी, यू 21 वर आहे आणि टी आहे 20 वर. ओ किती वर आहे? 15 आणि एन 14. ठीक आहे. एल मध्ये एल कोणत्या नंबरवर आहे? 12 आणि एम 13. एच जी मध्ये एच कोणत्या नंबरवर आहे? 8 आणि जी 7 नंबरवर आहे. तर इथे जर पाहिलं 21, 20, 15, 14, 12, 13, 8, 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर मध्ये येते, पण इथे रिव्हर्स ऑर्डर मध्ये आहे. बघा 12, 20, 21, 14, 15, 7, 8. ठीक आहे. तर समोरच्या लेटरच्या आधीचा लेटर इथे आलेला आहे, पण इथे तसं नाही झालेलं आहे. ठीक आहे. 13च्या आधीचा इथे आपल्याला 12 घेतलेला आहे, म्हणजे इथे -1 झालेला आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे? +1 झालेला आहे. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन 3 आहे हा इथे वेगळा आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे? पी एल आय. सगळ्यात पहिले नंबरिंग करून घ्या. पी एल आय. पी किती नंबरवर आहे? 16. एल कोणत्या नंबरवर आहे? 12 आणि आय कोणत्या नंबरवर आहे? 9 नंबरवर. इथे एक्स कोणत्या नंबरवर आहे? 24 वर आहे एक्स. टी कोणत्या नंबरवर आहे? इथे 20 वर आहे आणि क्यू आहे इथे 17 वर. जेएफसी मध्ये जे कोणत्या नंबरवर आहे? 10. सॉरी, एफ कोणत्या नंबरवर आहे? इथे एफ आहे 6 नंबरवर आणि सी आहे 3 नंबरवर. एन के एच मध्ये एन कोणत्या नंबरवर आहे? ते एन आहे 4, 5, 10 आणि हे 15 म्हणजे 14 नंबरवर आहे. के कोणत्या नंबरवर आहे? के आहे 11 आणि एच आहे 8 नंबरवर. आता नंबरिंग केलेलं आहे, यामध्ये आता काही रिलेशन असं वाटते का? 16, 12, 9. इथे जर विचार केला 16 च्या नंतर 12 आहे म्हणजे -4 झाले. 12 च्या नंतर 9 आहे ते -3 झाले. इथे 24 नंतर 20 आहे म्हणजे इथे पुन्हा -4 झाले. इथे 20 च्या नंतर 17 आहे म्हणजे इथे -3 झाले. 10 च्या नंतर इथे 6 आहे म्हणजे इथे -4 झाले. 6 च्या नंतर 3 आहे -3 झाले. 14 नंतर 11 आहे इथे -4 झाले. 11 च्या नंतर 8 आहे म्हणजे इथे -3 झाले. -4 -3 चं रिलेशन इथे प्रत्येक ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. त्यामुळं नाही, इथे 14 नंतर 11 आहे म्हणजे -3 झालेले आहे इथे. ठीक आहे. तर पहिल्या 3 ऑप्शन मध्ये -4 -3 -4 -3 -4 -3 आहे, पण चौथ्या ऑप्शन मध्ये दोन्ही ठिकाणी -3 झालेले आहे. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन 4 आहे हा इथे ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. एमपी. एम कोणत्या नंबरवर आहे? इथे 5, 10 आणि 13 नंबर. एम आहे 13 नंबरवर. पी आहे इथे 16 नंबर. ठीक आहे. यू कोणत्या नंबरवर आहे? 21 आणि एक्स 24. सी कोणत्या नंबरवर आहे? इथे 3 आणि ई आहे 5 नंबरवर. पी आहे इथे पुन्हा 16 नंबर आणि एस आहे 19 नंबर. ठीक आहे. आपण नंबरिंग केलेलं आहे. आता या नंबरिंग मध्ये काही रिलेशन दिसते का? बघा, 13 मध्ये 3 ऍड केलं तर 16 आले. 21 मध्ये 3 ऍड केलं तर 24 आले. 16 मध्ये 3 ऍड केलं तर 19 आले. पण इथे 3 मध्ये 2 ऍड झालेले आहे. ठीक आहे. म्हणजे इथे रिलेशन कसं आहे? 13 +3 +3 वाला रिलेशन आहे. इथे सुद्धा +3 होतात, इथे सुद्धा
+3 होतात, इथे +2 होतात आणि इथे +3 होतात. त्याच्यामुळे जो ऑप्शन 3 आहे हा वेगळा पर्याय आहे. क्वेश्चन 5 बघा, BD. BD चं रिलेशन किती आहे इथे? बी कोणत्या नंबरवर आहे? 2 नंबरवर. ठीक आहे, बी आहे 2 वर आणि डी आहे 4 वर. इथे थोडी गडबड होईल, इथे घेऊया आपण. ठीक आहे, BD अपॉन एफ म्हटलेलं आहे. आता बी कोणत्या नंबरवर आहे? 2 आणि एफ डी आहे 4 नंबरवर. एफ कोणत्या नंबरवर आहे? 6. त्यानंतर डी के अपॉन एन आहे. ठीक आहे, डी के अपॉन एन. डी आहे 4 वर, के आहे 11 वर आणि एन आहे इथे 14 वर. ठीक आहे, त्यानंतर एफ जी अपॉन एम आहे. एफ जी अपॉन एम. एफ कोणत्या नंबरवर आहे? 6. जी कोणत्या नंबरवर आहे? 7 आणि एम कोणत्या नंबरवर आहे इथे? 13. ठीक आहे, त्यानंतरचा ऑप्शन आहे एओ अपॉन पी. एओ आणि पी. ए आहे 1 वर, ओ कोणत्या नंबरवर आहे इथे? 15 वर. ठीक आहे, आणि पी आहे इथे 15 आणि हा मग 1 16 वर. आता इथे नंबरिंग केल्यानंतर काय रिलेशन दिसत आहे इथे बघा, 2 आणि 4 ची जर ऍडिशन केली तर 6 होते आणि 6 नंबरचं लेटर इथे आहे. 11 आणि 4 ची ऍडिशन केली तर इथे 15 होतात, पण इथे 14 नंबरचं लेटर आहे. बाकीकडे काय आहे? 6 + 7 जर केलं तर 13 होते आणि 13 नंबरचं लेटर इथे आलेलं आहे. ए आणि ओ ची ऍडिशन केली तर 16 होते आणि 16चं लेटर इथे आलेलं आहे. फक्त इथे डी के अपॉन एन मध्ये असं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे, ऑप्शन 2, हा इथे वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. इथे दिलं आहे जी नंबरवर आहे 7. ठीक आहे, आणि एन कोणत्या नंबरवर आहे इथे? 14 वर. ए इथं 1 होईल. ई आहे 5 वर, वाय आहे 25 वर. सी आहे मध्ये सी आहे 3 वर आणि आय आहे 9 वर. इथे बघितल्याबरोबर लक्षात येत आहे पहिल्या लेटरचा इथून समजते आपल्याला. पहिल्या लेटरचा क्रमांकाचा स्क्वेअर जर केला तर नंतरचा नंबर आलेला आहे. ठीक आहे, आणि त्या नंबरचा लेटर घेतलेला आहे. इथे बघा 3 चा स्क्वेअर केलेला आहे तर 9 आला. पहिल्या लेटरचा स्क्वेअर जो आहे त्या क्रमांकाचं इथे लेटर आलेलं आहे. इथे सुद्धा तसंच झालेलं आहे. 1 चा स्क्वेअर इथे 1 होतो, तो 1 चा इथे लेटर आलेला आहे. पण असं इथे नाही झालेलं आहे जीएन मध्ये. जी चा स्क्वेअर जर केला 7 चा तर तो 49 होतो, पण इथे ते लेटर नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 1 हा इथे वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. एच जे एल. पुन्हा आपलं तेच काम आहे, आधी सर्वांना नंबरिंग करून द्यायचं. एच कोणत्या क्रमांकावर आहे इथे? 8. हा झाला 8. जे आहे 10 वर, एल आहे 12 वर. इथे के कोणत्या नंबरवर आहे? 11. एम आहे इथे 13 आणि ओ आहे इथे 15. सीईजी. सी आहे 3 वर, ई आहे 5 वर आणि जी आहे 7 वर. आरटीव्ही मध्ये आर आहे 18 वर, टी आहे इथे 20 वर आणि व्ही आहे इथे 22 वर. ठीक आहे, आता नंबरिंग केल्यानंतर इथे काय दिसत आहे आपल्याला? 8, 10, 12, 11, 13, 15 म्हणजे 2-2 नंबर वाढत आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या लेटरच्या क्रमांकामध्ये 2 ऍड केले तर दुसरा म्हणजे जे आन्सर येते त्या क्रमांकाचं लेटर घेतलेलं आहे. इथे पण +2 झालेलं आहे. इथे बघा 11 आणि 13 इथे +2, 13 आणि 15 मध्ये +2 झालेले आहे. 3 आणि 5 मध्ये इथे +2 झाले. 5 आणि 7 मध्ये +2 झाले. 18, 20 मध्ये इथे +2 झाले, इथेही +2 झाले. तर इथे प्रत्येक ठिकाणी +2 झालेले आहे. त्याच्यामुळं इथे हा आपल्याला लागणार नाही. म्हणजे हा जो आपण तर्क लावलेला आहे त्यानुसार इथे आपलं काम होत नाहीये. मग आता दुसऱ्या पद्धतीने पुन्हा आपल्याला विचारावं लागेल की 8, 10 आणि 12 दुसरा आपण कोणता पर्याय यामध्ये काढू शकतो? इथे कोणता असा विचार येऊ शकतो की ज्यामध्ये आपल्याला एक ऑड सिरीज इथे मिळेल? तर इथे दुसऱ्या पद्धतीने विचार जर केला तर एच जे आणि एल. बघा, या 3 लेटर पैकी 2 लेटर एका ग्रुप मधले आहे आणि एल हा
दुसऱ्या ग्रुप मधला आहे. इथे KMO मध्ये तर झालेला आहे का, KMO इथे बघा तीनही लेटर एकाच ग्रुपचे आहे. KM आणि O हे तीनही लेटर या एकाच ग्रुपचे आलेले आहे. CEG मध्ये कसं होते, CE एका ग्रुप मधले आणि G हा दुसऱ्या ग्रुप मधला आहे. RTV मध्ये RT एका ग्रुप मधले आहे आणि P हा दुसऱ्या ग्रुप मधला आहे. पण फक्त ऑप्शन 2 मध्येच असं आलेलं आहे की तीनही लेटर एकाच ग्रुपचे आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 2 हा इथे वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट क्वेश्चन येईल बघा, H आहे इथे 8 नंबरवर, R कितीवर आहे, 18 वर आहे. ठीक आहे. U कोणत्या नंबरवर आहे इथे 21, E आहे 5 वर. C आहे 3 वर, X आहे 24 वर. PJ मध्ये P आहे 16 वर आणि J आहे 10 वर. आता आपण इथे नंबर तर लिहिले, इथे काही रिलेशन वाटतो का, 8 प्लस इथे 10 झालेला आहे, इथे मायनस झालेला आहे, इथे पुन्हा 3 8 जा 24, तर इथे प्लस मायनस वाला इथे रिलेशन काही दिसत नाही आहे. मग आता इथे काय केलं जाऊ शकते, काय केलं असेल की ज्यामुळे H नंतर R घेतलं, U नंतर E घेतलं, काहीतरी स्पेसिफिक रिलेशन असते, त्यानुसार इथे लेटर्स घेतलेले असतात. तर ते रिलेशन आपल्याला इथे शोधायचं आहे. इथे जर आपण बघितलं, इथून लक्षात येते बघा 16 आणि 10 आहे, 21 आणि 5 आहे. जर 16 प्लस 10 केले, या दोघांचे ऍडिशन केलं तर 26 येते. इथे या दोघांचे ऍडिशन करा 26 येते. 18 प्लस 8 यांची ऍडिशन करा, इथे 26 येते. पण 24 प्लस 3 केलं तर इथे 27 येते. तर इथे 3 पर्याय जे दिले आहेत तिथे त्या लेटरच्या नंबरची ऍडिशन 26 आहे, पण इथे नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3 हा इथे वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. जे आहे 10 वर, I आहे इथे 9 वर. बी आहे 2, E आहे 1. इथे बघितल्याबरोबर लक्षात येते की रिव्हर्स ऑर्डर झालेला आहे. डी आहे इथे 4 वर आणि G आहे 7 वर. ओ कितीवर आहे 15 वर आणि E आहे 5 वर. पण हे रिव्हर्स ऑर्डरचं या दोनच ठिकाणी आहे, पण इकडे नाही आहे. मग इथे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल की इथे 4 7 आलेला आहे, इथे 15 5 आलेला आहे, 2 1 आहे, 10 9 आहे. हे काय नेमकं रिलेशन असेल इथे. तर इथे जर आपण यांची ऍडिशन केली, 10 प्लस 9 केलं तर इथे 19 येतात. इथे 2 प्लस 1 केलं तर इथे 3 होते. 4 प्लस 7 केलं तर इथे 11 होते. 15 प्लस 5 केलं तर इथे 20 होते. आता 19, 3 आणि 11 या प्राईम नंबर्स आहेत, पण 20 हे प्राईम नंबर नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा इथे वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. GIKM. तर G आहे इथे 7 वर, I आहे 9 वर, K आहे 11 वर आणि M आहे 13 वर. ठीक आहे. L पुन्हा इथे 12 वर झाला. N कितीवर आहे 14. Q आहे 17 आणि S आहे इथे 19. ठीक आहे. Q पुन्हा इथे आला 17 वर, S आलेला आहे 19 वर, V आहे इथे 22 वर आणि X आहे 24 वर. C आहे 3, E आहे 5, H आहे 8 आणि J आहे 10 वर. आता इथे नंबरिंग आपण केलेलं आहे. आता यांचं रिलेशन काय आहे इथे जर आपण बघितलं, इथे +2 झाले, 7 + 2 9, इथे पुन्हा +2 11, इथे पुन्हा +2 13 झालेलं आहे. इथे 12 + 2 14, इथे 14 + 3 झाले, इथे 17 + 2 झाले. इथे थोडी गडबड झालेली आहे ना. पण इकडे काय रिलेशन आहे ते बघून घेऊया. इथे झाले +2, इथे +3, इथे पुन्हा +2, इथे +2, इथे +3, इथे +2. आता रिलेशन काय इथे +2 +3 +2चं रिलेशन आहे या 3 ग्रुपमध्ये. पण इथे या ऑप्शन मध्ये रिलेशन +2च आहे. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन 1 आहे हा इथे वेगळा पर्याय आहे.